आपण राहुरीच्या जनतेला हा शब्द दिला होता की जो काही ट्रॅफिक जॅमची समस्या आहे नगर मनमाडच्या कामामुळे राहुरीकर आणि बाकीच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला तो त्रास परत राहुरीमध्ये सहन करावा लागणार नाही। आज आपण पाहत असाल की अनेक दिवसापासून राहुरीमध्ये ट्रॅफिक जॅम झालेला नाही। एक बाजू पूर्णतः कंप्लीट करण्यात आलेली आहे आणि आमचा मानस आहे की जी आपली गावाची यात्रा आहे त्यापूर्वी राहुरीची दुसरी बाजू देखील आपण पूर्ण करून घ्यावी या दृष्टिकोनातून सगळे नागरिक आणि ग्रामस्थांनी चर्चा केली। मग आज सकाळी सुदैवाने वेळ मिळाला आणि म्हणून आम्ही बसून नियोजन केलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये राहुरीची जी उर्वरित बाजू आहे ती आपण पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर जी भूमिगत गटर योजना राहुरीमध्ये मंजूर केली होती माननीय पालकमंत्री महोदयांनी, त्याची जी बाजू आहे रस्त्याची ती आम्ही मागे थांबवली होती कारण की रस्ता तेवढाच एक चालू होता। आज आता राहुरी वन वे आपण करत आहोत, सिंगल लेन ट्रॅफिक जाणार आहे पुढच्या 8-10 दिवसामध्ये आणि जो पेठेचा रस्ता आहे किंवा त्या नगर मनमाडचा रस्ता आहे पेठेच्या बाजूचा तिथं आपण गटरचं पण काम सुरू करतोय आणि आता हायवेचं पण काम सुरू करतो। तर मला वाटतं मार्च अखेर पूर्णपणे राहुरीच्या नगरपालिकेच्या हद्दीतलं काम हे झालेलं असणार आहे आणि लोकांना कायमच्या या त्रासापासून मुक्तता मिळेल।